सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली इयत्ता 11वी कला शाखेमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात भूगोल विषयासाठी तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी साठी बालभारतीने आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे, जो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे, साधारणपणे त्या पुस्तकाचं कव्हर पेज या पद्धतीने आहे. सुंदर असं कव्हर पेज आहे. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे त्याची विभागणी एकूण 10 चॅप्टरमध्ये केलेली आहे. त्यातले चॅप्टर 1 ते 9 किंवा 1 ते 9 प्रकरणं जी आहेत ती थेअरीसाठी आहे. म्हणजे 80 मार्कासाठी 1 ते 9 प्रकरणं या ठिकाणी असणार आहेत. पहिलं प्रकरण आहे भू हालचाली, दुसरं प्रकरण आहे विदारण आणि विस्तृत झीज, तिसरं प्रकरण आहे अपक्षरणाची कारके, चौथं प्रकरण हवामान प्रदेश, पाचवं प्रकरण आहे जागतिक हवामान बदल, सहावं प्रकरण आहे महासागर साधन संपत्ती, सातवं प्रकरण हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व, आठवं प्रकरण जीव संहती, त्यानंतर 9वं प्रकरण आहे आपलं आपत्ती व्यवस्थापन. अशी ही 9 प्रकरणं 80 मार्कासाठी या ठिकाणी आहेत. आणि 10वं जे प्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे किंवा हा दुसरा भाग जो दिलेला आहे त्यात तुम्हाला प्रात्यक्षिक कार्य आहे 20 मार्कासाठी. या पद्धतीने या संपूर्ण अभ्यासक्रमाचे 2 सेक्शन केलेले आहेत, 2 विभाग केलेले आहेत. त्यात पहिला विभाग आहे 1 ते 9 प्रकरणाचा आणि दुसरा विभाग आहे या 10व्या सेक्शनचा. त्याला प्रात्यक्षिक कार्य किंवा प्रॅक्टिकल वर्क्स असे म्हणतात. या पद्धतीने 100 मार्काचा हा तुमचा इयत्ता 11वीचा संपूर्ण पोर्शन आहे. आता या ठिकाणी आपण पहिलं जे आपलं प्रकरण आहे भू हालचाली त्याच्यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुस्तक बघितलं तर पुस्तकामध्ये अगदी सुरुवातीलाच एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडे आठवूया या सदराखाली तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे, चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्याखाली काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पहिलं चित्र या ठिकाणी दिसतंय आपल्याला की इमारती आहेत. इमारतींची पडझड या ठिकाणी झालेली आहे. जे चित्र अ. त्यानंतर चित्र ब मध्ये तुम्हाला काय दिसतंय की जमिनीतून तप्त असा लाव्हा रस त्या ठिकाणी भूपृष्ठावर येतोय. त्यानंतर पुढचं चौथं चित्र आहे. हा जमिनीचा भाग आहे. जमिनीचा भाग या ठिकाणी दाखवलेला आहे, पण त्याला एक विशिष्ट असा आकार आलेला आहे. हे चित्र 3ऱ्या क्रमांकाचं आहे आणि 4थ्या क्रमांकाचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय ई मध्ये. तिथे एक भूभाग दिसतोय जो उंच सखल आहे. इथला हा भाग खाली आहे. हा भाग जो आहे तो उंच आहे. इथे टेकडी, दऱ्या म्हणजे साधारणपणे उंच सखल भूपृष्ठ रचनेचा किंवा डोंगराळ भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो या 4थ्या चित्रामध्ये. जे असे एकूण 4 चित्र तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या 4ही चित्रांवर इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. आता त्यातला पहिला प्रश्न इथे बघा. चित्र अ मध्ये
इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावी? विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिकरित्या इमारती जेव्हा कोसळतात, पडतात, ती एका नैसर्गिक आपत्तीमुळे. आता ती आपत्ती कोणती आहे? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की भूकंपामुळे या पद्धतीने इमारतींची पडझड होते. म्हणजेच तिथे भूहालचाली झालेल्या आहेत. भूकंप हा अंतर्गत भागामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे इमारती कोसळण्याची घटना जी आहे, ती त्या चित्रामध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर चित्र अ बघितलं आपण. त्यानंतर चित्र आ मध्ये बघा. इथे तुम्हाला काय दिसतंय, की भूगर्भातून ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. आता ही घटना कशाशी संबंधित आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकाशी संबंधित आहे. बरोबर? अंतर्गत भागामध्ये तप्त असणारा लाव्हा रस भूपृष्ठावर जेव्हा येतो, तेव्हा तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. तप्त लाव्हा रस भूपृष्ठावर येतो आणि त्याचा परिसरावर निश्चितच परिणाम होतो. आता काय परिणाम होतो? लाव्हा रस भूपृष्ठावर आला, की तो सभोवतालच्या प्रदेशामध्ये पसरतो. त्या ठिकाणी असणारी भूपृष्ठ रचना बदलते. तप्त लाव्हा रसामुळे तिथे असणाऱ्या वनस्पती ज्या आहेत, त्या नष्ट होतात किंवा तिथली भूरचना जी आहे, ती पूर्वीच्या तुलनेमध्ये नव्याने विकसित होते. बरोबर? शिवाय त्या प्रदेशामध्ये हवेचं प्रदूषण होतं. बरोबर? तिथे असणारे जे प्राणी आहेत, त्याच्यावर प्रतिकूल परिणाम या ज्वालामुखी उद्रेकाचा होत असतो. त्यानंतर चित्र ई बघितलं होतं आपण. आता इथे बघा, इथे तुम्हाला या पद्धतीने भूपृष्ठ रचना दिसते. आता इथे अशी भूपृष्ठ रचना जी आहे, ती ही भू हालचालींशी संबंधित आहे. चित्र ई मध्ये त्या ठिकाणी जमिनीला जो काही बाक आलेला आहे किंवा घडी पडलेली आहे, तिथे जमिनीला घडी पडल्याची आपल्याला दिसतंय. बरोबर? आता त्याचं कारण काय असेल, ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. साधारणपणे जेव्हा जमिनीवर दाब पडतो, तेव्हा जमिनीला घड्या पडतात आणि त्यातून असे बाक जमिनीला निर्माण होतात, वळ्या पडतात, घड्या पडतात. म्हणजे हे त्याचं कारण आहे. म्हणजे भूपृष्ठावर जेव्हा 2 बाजूने त्या ठिकाणी दाब निर्माण होतो, तेव्हा तिथे जमिनीला घड्या पडतात, वळ्या पडतात. त्यानंतर चित्र ई मध्ये शेवटचं जे चित्र आहे, त्याच्यामध्ये जमिनीच्या उंचीत फरक असल्याचे कारण काय असावे? आता ते चित्र जर तुम्ही बघितलं, तर तिथे तुम्हाला जमिनीच्या सगळी जमीन सपाट नाहीये बघा. बरोबर? जमीन खालीवर दिसते. काही भाग हा खोल आहे, काही उंचावलेला आहे, काही तीव्र उताराचा आहे. या पद्धतीने या ठिकाणी हा भूभाग आपल्याला दिसतोय. याचं कारण काय असेल? तर त्या ठिकाणी अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही भू हालचालींच्या एकत्रित परिणामातून त्या ठिकाणी त्या प्रदेशाची उंचीमध्ये फरक झालेला आहे. जो भाग खाली गेलेला आहे, तो खचलेला आहे. जो भाग उंच झालेला आहे, तो उंचावलेला आहे. त्याची ऊर्ध्वगामी हालचाल झालेली आहे आणि अशा भू हालचालीमुळेच या प्रदेशाच्या उंचीमध्ये आपल्याला फरक पडलेला आढळतो. आता तिथे दुसराच एक प्रश्न त्याच्यामध्येच विचारलेला आहे, की दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात? विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठावर म्हणजे आतून जशी क्रिया घडते आणि त्याच्यातून भूपृष्ठ उंचावतो किंवा खाली खचतो, त्याच पद्धतीने काही घटक जे आहेत ते भूपृष्ठावर बाहेरून कार्य करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूपृष्ठाची झीज होत असते, विदारण होत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून अशा उंच भागाच्या कडा ज्या आहेत, त्या झिजेमुळे, क्षरणामुळे किंवा विदारणामुळे तीव्र उताराच्या होत असतात. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 5वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, की वरील चित्रातील भू हालचालींचे वर्गीकरण मंद व शीघ्र हालचाली अशा हालचालींमध्ये त्या ठिकाणी करा. आता इथे 4 चित्र जे दाखवलेले आहेत, त्या चारही चित्रांमध्ये मंद म्हणजे सावकाश होणारी हालचाल आणि शीघ्र म्हणजे जलद होणारी हालचाल. बरोबर? आता भूकंप आपल्याला माहिती आहे ते कधीही सावकाश नसतात. सावकाश क्रिया त्या ठिकाणी घडत नाही. भूकंप हे अचानक कमी वेळामध्ये घडणारी घटना आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीचे उद्रेकही अचानक
होणारी घटना आहे आणि म्हणून ज्वालामुखी असेल किंवा भूकंप असेल, या दोनही क्रिया ज्या आहेत त्या शीघ्र हालचालींमध्ये मोडतात. त्याच पद्धतीने इथे बघा पुढचे 2 चित्र जे आहेत, या दोन्ही चित्रांमध्ये हा भूभाग जो याला बाक आलेला आहे, वक्र झालेला आहे, वळी पडलेली आहे किंवा हा भाग जो उंचावलेला आहे, तिथे खोल दऱ्यांची निर्मिती झालेली आहे, तीव्र उतारांची निर्मिती झालेली आहे. या दोन्हीही क्रिया ज्या आहेत त्या सावकाश घडत असतात. म्हणजेच हा हालचालींचा जो प्रकार आहे तो मंद हालचाल या गटामध्ये मोडतो. म्हणजेच पहिल्या 2 क्रिया जे भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचाली असून इथे त्या ठिकाणी बाक येणे किंवा भूभाग उंचावणे, खोल दऱ्यांची निर्मिती होणे, ह्या ज्या क्रिया आहेत त्या मंद हालचालींमध्ये समाविष्ट होतात. असा या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारामध्ये या हालचालींचं वर्गीकरण करता येईल. त्यानंतर 6वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, की भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण भारतामध्ये आढळत नाही? आता 4 उदाहरणं आपण बघितले. भूकंप बघितला, ज्वालामुखी बघितली, त्यानंतर भूपृष्ठाला वळ्या पडणे किंवा बाक येणे आणि उंच सकल भूपृष्ठ रचनेचा प्रदेश. मग भारतामध्ये असा कोणता प्रकार आपल्याला या 4 प्रकारांपैकी आढळत नाही? तर साधारणपणे ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे तो भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. म्हणजेच भारतामध्ये भूकंप होतात, भूपृष्ठाला वळ्या पडण्याची क्रिया घडते, उंच सकल भूपृष्ठ रचना, भूपृष्ठ उंचावणं, भूपृष्ठ खोल जाणं किंवा खाली खचणं या क्रिया घडतात. परंतु ज्वालामुखीचे उद्रेक मात्र आपल्याला भारतात किंवा भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता त्या ठिकाणी आढळत नाही. म्हणजे या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चित्रांचा अभ्यास करून देता येतात. आता या पद्धतीने या सगळ्या भागांचं आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण जर बघायचं झालं, तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक टेकड्या, पर्वत, पठारे, दऱ्या, खोऱ्या यासारखी भूरूपं जी आहेत, ती आपल्याला आढळतात. आपण ती नेहमी बघतो, बरोबर? या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलामुळे किंवा हालचालींमुळे किंवा शक्तीमुळे होत असते, बरोबर? म्हणजे पृथ्वीवर कार्य करणाऱ्या आणि भूपृष्ठामध्ये बदल घडवून आणणाऱ्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात. त्यातली पहिली शक्ती आहे अंतर्गत शक्ती आणि दुसरी शक्ती आहे बहिर्गत शक्ती, बरोबर? या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे 2 प्रकार त्या ठिकाणी केले जातात. या ज्या दोन्ही हालचाली आहेत, या दोन्ही हालचालींचे शीघ्र म्हणजे जलद गतीने कार्य करणाऱ्या शक्ती आणि मंद म्हणजे सावकाश गतीने कार्य करणाऱ्या किंवा हळू कार्य करणाऱ्या शक्ती अशा 2 प्रकारामध्ये यांचं वर्गीकरण आपल्याला अगदी सहज करता येईल. आता पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो, लक्षात घ्या. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये सतत बदल होत जातो. तो स्थिर नाहीये, तो अस्थिर आहे. त्याच्यामध्ये सतत बदल त्या ठिकाणी होत असतो. तर इथे ताण आणि दाब हे जे 2 घटक आहेत, या 2 घटकांचा त्या ठिकाणी हालचालींच्या साहाय्याने भूपृष्ठावर परिणाम होत असतो. म्हणजेच ताण आणि दाब यासारख्या बलामुळे या पद्धतीचे बदल भूपृष्ठावर घडून येत असतात. भूपृष्ठावर जो काही बदल होतो, तो भूअंतर्गत भागामध्ये असणारा ताण किंवा दाब जो आहे, त्याच्यामुळे बदल घडत असतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील प्रक्रियांचे निरीक्षण आपल्याला करता येत नाही, बरोबर? आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ शकत नाही. तिथल्या अंतर्गत भागामध्ये घडणाऱ्या घटना, घडणाऱ्या प्रक्रिया त्याचं निरीक्षण आपल्याला करता येत नाही. परंतु असं असलं तरी या प्रक्रियांचे किंवा या क्रियांचे त्या ठिकाणी दृश्य परिणाम जे आहेत, ते मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो. उदाहरणार्थ ज्वालामुखीचा उद्रेक झाला, बरोबर? ज्वालामुखी कुठून येतो? जमिनीतून येतो, भूपृष्ठातून येतो, बरोबर? आणि ते दृश्य आपल्याला त्या ठिकाणी भूपृष्ठावर पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी भूकंप हा अंतर्गत भागामध्ये झाला, की भूपृष्ठाची हालचाल होते, भूपृष्ठाला धक्के बसतात आणि त्यातून भूपृष्ठावर बदल घडून येतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे. त्यात प्रामुख्याने ज्या इमारती आहेत, निवासी घरं आहेत, ते कोसळतात. हा सगळ्यात मोठा परिणाम आहे, बरोबर?
या पद्धतीने पर्वतांची निर्मिती आणि खंडांचं वितरण हे मंद हालचालींशी संबंधित आहे, लक्षात घ्या. म्हणजे पृथ्वीवर जे पर्वत निर्माण झालेले आहेत किंवा जे खंड आपण आज बघतोय, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, युरोप असेल, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हे पूर्वीपासून भूपृष्ठावर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर नव्हते. त्यांची निर्मिती झालेली आहे, त्यांची हालचाल झालेली आहे आणि त्या हालचालींच्या पाठीमागे पृथ्वीवरील मंद हालचाली कारणीभूत आहेत. आणि आजही विद्यार्थी मित्रांनो, या खंडांची वाहण्याची क्रिया जी आहे, सरकण्याची क्रिया जी आहे, ती सुरू आहे. मंद हालचालींप्रमाणेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर शीघ्र हालचालीही भूकवचामध्ये कार्यरत असतात. आता या ज्या हालचाली आहेत, या काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत घडतात आणि त्याचे दृश्य परिणाम जे आहेत, ते आपण भूपृष्ठावर अनुभवू शकतो. भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. भूकंपाची घटना असेल, ज्वालामुखीची घटना असेल, ही या शीघ्र हालचालींची उत्तम उदाहरणे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ज्या भूहालचाली घडतात, या भूहालचालींचे भूगर्भ अभ्यासक जे आहेत, भूकंप अभ्यासक किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी अभ्यास करून अनेक पुरावे गोळा केलेत आणि ते पुरावे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बघा. निसर्गामध्ये भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात. मगाशीच सांगितलं मी, की भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, या अंतर्गत भागामध्ये घडणाऱ्या क्रिया आहेत आणि त्याच्यामुळे भूपृष्ठावर बदल होत असतात. त्या मंद हालचाली असतील, शीघ्र हालचाली असतील, त्यामुळे भूपृष्ठ बदलत असतं, सतत बदलत असतं. म्हणजेच निसर्गामध्ये जी भूरूपे आपण बघतो, पर्वत, पठार, मैदान किंवा डोंगर, दऱ्या, त्या कायमस्वरूपी स्थिर नाहीयेत. त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो आणि नेहमी त्याची ही स्थिती जी आहे त्यांची ती बदलत असते. आता अशा पुराव्यावरून आपल्याला असं लक्षात येते, की भू हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचा परिणाम होत असतो. याचे अनेक पुरावे या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. त्यातला पहिला पुरावा दिलेला आहे, की 2004च्या त्सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यावरची उंची काही सेंटीमीटरने वाढली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2004ला तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, तर हिंदी महासागरामध्ये इंडोनेशिया बेटाच्या दक्षिणेला सुमात्रा बेटाजवळ त्या ठिकाणी सागर तळावर जवळपास 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आणि या भूकंपामुळे फार मोठ्या त्सुनामीची निर्मिती होऊन जवळपास 14 देशांना या त्सुनामीचा तडाखा बसला होता आणि त्या भूकंपाच्या धक्क्याने तिथे जो सुमात्रा बेटाचा किनारा होता, किनाऱ्याचा भाग होता, त्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली आहे. याचा अर्थ काय, की त्या बेटाचा भाग जो आहे, तो वर उंचावला गेला आणि त्याची उंची वाढलेली आहे. म्हणजेच भूहालचालीचा परिणाम त्या बेटाच्या किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, हिमालयामधील शिवालिक टेकड्या किंवा मध्य हिमालय आणि हिमाद्री या पर्वतांची निर्मिती. भारताच्या उत्तरेला जो काही हिमालय पर्वत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या हिमालय पर्वताची निर्मिती ही भूपृष्ठाला घड्या किंवा वळ्या पडून झालेली आहे आणि भूपृष्ठाला घड्या आणि वळ्या पडल्यामुळेच 3 समांतर परस्परांना असणाऱ्या पर्वतरांगा ज्या आहेत, त्यांची निर्मिती झाली. त्यातली पहिली आहे शिवालिक टेकड्या, दुसरी मधली रांग जी आहे त्याला मध्य हिमालय म्हणतात आणि सर्वात उत्तरेकडची जी उंच पर्वतरांग आहे, जी हिमाच्छादित असते, तिला आपण हिमाद्री पर्वतरांग असे म्हणतो. म्हणजे या हिमालय पर्वताची निर्मिती ही अंतर्गत भूहालचालींमुळे, मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तीमुळे झालेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी अटलांटिक महासागरामध्ये नोव्हेंबर 1963 मध्ये आइसलँड बेटाजवळ एक बेट जे आहे ते समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. म्हणजे तिथून प्रवास करणारे जे नाविक होते, खलाशी होते, ते नेहमी त्या प्रदेशातून ये-जा करायचे. परंतु त्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये 1963 साली त्या आइसलँड बेटाच्या जवळ एक नवीन बेट तयार झालेलं आढळलं, जे समुद्रातून वरती उंचावलेलं होतं, वरती आलेलं होतं. हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिली आणि या पद्धतीने आपल्याला हा एक पुरावा भूहालचालींसाठी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर
सुनामी नंतर काही बेटे जे आहे ते लुप्त झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुनामीमुळे जसं एखादा सागराचा भाग, किनाऱ्याचा भाग उंचावला जातो, तसाच काही भाग जो आहे तो खाली पण खचतोय. बरोबर? खाली खचला तो जर समुद्रामध्ये असेल, समुद्राचा तळ जर खाली खचला, तर त्या ठिकाणी असणारे बेटं जे आहेत, ती समुद्रामध्ये गडप होतात, लुप्त होतात. या पद्धतीने त्यांचं अस्तित्व जे आहे ते पाण्याच्या वरचं ते नष्ट होतं. इथे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ मेगापॉड हे जे बेट आहे ते या पद्धतीने त्सुनामीनंतर लुप्त झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेलं आहे. आणि शेवटचं पुरावा आपल्याला दिलेला आहे, की मुंबई बेटाच्या आग्नेयेला मुंबई बेट जे आहे, मुळात मुंबई हा बेटांचाच भाग होता. 7 बेटांची मिळून त्या ठिकाणी मुंबई तयार झालेली आहे. जुनी मुंबई आणि या बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत. आता हे पुरावे आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, लक्षात घ्या. म्हणजे तिथे जी खाडी आहे, त्या खाडीमध्ये काही खोलीवर जर आज आपण बघितलं, तर तिथे वृक्ष जे आहेत, त्या वृक्षांचे बुंदे आढळतात. याचाच अर्थ काय, की तो जो भाग होता, तो पूर्वी जमिनीचा भाग होता आणि हा जमिनीचा भाग खाली खचल्यामुळे, भूहालचालींमुळे खाली खचल्यामुळे आज तो पाण्याखाली गेलेला आहे आणि तिथे वनस्पतींचे अवशेष जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भूहालचालींचे या व्यतिरिक्तही असंख्य पुरावे आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात आणि अशा या भूहालचालींमुळे भूपृष्ठावर सातत्याने बदल होत असतो. नेहमी भूपृष्ठ जे आहे ते त्या ठिकाणी बदलत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. बाकीचा राहिलेला जो भाग आहे, तो आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी बघूया.